आपण सर्वांनी पाहिलं की आरोपींनी कबुलीनामा दिला आणि सर्व काही घटनाक्रम त्यांनी सांगितला। 6 डिसेंबरला जे काही घडलं, मारहाण झाली, गावकऱ्यांनी येऊन सरपंचांनी येऊन त्यांना मारहाण केली, अपमानास्पद वाटलं, त्यांचा इगो हर्ट झाला, त्यांनी धमकी दिली आणि 7-8 तारखेला कट रचला आणि 9 तारखेला अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली। हे संपूर्ण काही कबुलीनामा आरोपींनी दिला आणि 1 नंबरला जे आरोपपत्रामध्ये नाव आहे त्यामध्ये मास्टर माइंड सूत्रधार म्हणून नाव आहे ते म्हणजे वाल्मिक कराड, 2 नंबरला आहे विष्णू जाटे, 3 नंबरला आहे सुदर्शन गुले। त्या सर्व काही आरोपपत्रातून आपण पाहिलेलंच आहे। परंतु आरोपींनी कबुलीनामा हा कधी दिला? ज्या वेळेला सीडीआर आणि व्हिडिओ त्यांना दाखवण्यात आले त्यावेळेला त्यांनी संपूर्ण काही घटनाक्रम तिथे सांगितला। एसआयटीला, सीआयडीला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना पीएसआय समोर कबुलीनामा हा देण्यात आला। त्यातील आरोपी फरार असणारा कृष्ण आदरे। आता याच कबुलीनाम्यावरून या प्रकरणामध्ये वेगळं वळण लागलेलं आहे। यामध्ये जे काही घडामोडी आता झाल्या कबुलीनाम्यावरून, कालपासून जे आपण काही न्यूज पाहतोय, कालपासून जे स्टेटमेंट आपण पाहतो, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे, वेगवेगळ्या नेत्यांचे जे स्टेटमेंट समोर येत आहेत, त्या स्टेटमेंटचा अर्थ काय आणि त्या स्टेटमेंटमधून या जे मुख्य आरोपी जे आहेत, सूत्रधार मास्टरमाइंड जे आहेत, ते नेमकं कोण होते आणि आता कोण ठरले आणि हा कबुलीनामा त्यांनी स्वतःहून दिलेला आहे का, त्यांना कबूल करायला लावलेला आहे का, त्यामागे काही षडयंत्र आहे, हा खूप मोठा संशय समोर सूत्रांद्वारे सुद्धा समोर माहिती येते। आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने असतील, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, सुरेश अण्णा धस असतील, या संपूर्ण नेते मंडळींचे, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, सर्वांनी जो मुद्दा धरलाय आता कालपासून त्यामध्ये कितपत सत्य आहे आणि कितपत असत्य आहे हे सुद्धा आपल्याला निष्पन्न होईल। कारण आतापर्यंत जेवढ्या काही शंका घेतल्या त्या सत्यतच उतरलेल्या आहेत आणि आता सुद्धा तीच शंका घेतली जाते, याचा अर्थ खरी असू शकते। खूप मोठी गुपित माहिती आणि मोठा गौप्यस्फोट अंधारातून का होईना समोर आलेला आहे आणि काही दिवसामध्ये तो आपल्याला समोर दिसू पण शकतो आणि त्या मार्गाने वाटचाल दिसून येते आपल्याला या प्रकरणामध्ये। आतापर्यंत 4 महिने होऊन गेले, या आरोपींनी कबुलीनामा दिलेला नाही। आताच कबुलीनामा त्यांनी दिला, त्यामागचं कारण ते पुरावे त्यांना दाखवण्यात आले। पुरावे दाखवल्यानंतर तो मी नाही किंवा मी बोललेलो नाही किंवा मारहाण करणारा मी नाही असं म्हणू शकत नाही, कारण समोर पुरावे आहेत। तर त्या पुराव्यानुसार त्यांनी कबुलीनामा दिलेला आहे। परंतु सुदर्शन घुले हा म्होरक्या आणि मुख्य सूत्रधार किंवा मास्टर माइंड म्हणून त्याचंच नाव समोर कालपासून येत आहे, जे की आपण वाल्मिक कराड, विष्णू चाटे समजत होतो। या प्रकरणाला नवीन वळण देण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करत आहेत का, असा सुद्धा प्रश्न अंजली दमानिया यांनी निर्माण केलेला आहे। आणि मनोज जरांगे पाटील यांचं तर स्टेटमेंट सर्वांनीच ऐकलेलं आहे। सह आरोपी करा म्हणून त्यांनी सुद्धा बरेचसे नावामध्ये घेतलेले आपण पाहिलेले आहेत। परंतु असो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अन्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे असतील, त्यांनी स्पष्ट सांगितले की पुरावे सापडले की कारवाई करणार, तोपर्यंत कारवाई कोणावर होणार नाही। सध्या वाल्मिक कराड यांना वाचवण्याचा हा खूप मोठा प्लॅन आहे का, असा संशय महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्टेटमेंटवरून निर्माण होतोय। कारण वाल्मिक कराड यांनी खंडणी मागण्यासाठी फोन केले, धमक्या दिल्या, सीडीआर समोर आले, परंतु या हत्येच्या कटामध्ये वाल्मिक कराड यांचा हात आहे का किंवा नाही का, त्यातून ते वेगळे निघणार आहेत असा प्रश्न जरांगे पाटील असतील, अंजली दमाने असतील, बजरंग बाप्पा सोनवणे असतील, सुरेश अण्णा धस असतील, सर्वांनी हा प्रश्न निर्माण केलेला आहे की आकाला वाचवण्यासाठी हा आरोपींचा कबुलीनामा आहे। परंतु एक सत्य एवढं आहे, आरोपींनी जो आता कबुलीनामा दिलेला आहे त्या कबुलीनाम्यानुसार वाल्मिक कराड यांच्या वाटचालीमध्ये, त्यांच्या पुढील मार्गामध्ये, अडथळ्यांमध्ये वाट मोकळी होऊ शकते असा सुद्धा संशय, संभ्रम निर्माण होत आहे। कारण सुदर्शन घुले या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि सुदर्शन घुलेने, जयराम चाटे, महेश केदार या सर्वांनी कबुलीनामा दिलेला आहे। आता त्या कबुलीनाम्यामध्ये खंडणी मागितली, आम्ही वाल्मिक कराडचे आम्ही माणसं आहोत, खंडणी मागितली इथपर्यंत त्यांनी कबुलीनामा तर दिलाय, परंतु पुढे अपमान आमचा झाला, आम्हाला मारहाण केली, गावकऱ्यांसमोर आमचा अपमान करण्यात आला, हा राग मनामध्ये बसला आणि प्रत्येक घुलेचा आमच्या त्या दिवशी बर्थडे होता आणि बर्थडेच्या दिवशी आम्ही मार खाऊन आलो, हे आम्हाला लाजिरवाणी वाटलं आणि संतोष देशमुख यांना आम्ही धमकी दिली, म्हणून हा रागाच्या द्वेषामध्ये आम्ही हे कांड केलेलं आहे
मग यामध्ये आता कोणाच्या सांगण्यावरून कांड केलं का नाही केलं हे फक्त मुद्दा आता राहिलेला आहे. यावरूनच वाल्मिक कराड हे सुटण्याची शक्यता दिसत आहे. कारण सुदर्शन घुलेने सर्व काही गुन्हे जर अंगावर घेतलेच 6 तारखेपासून पुढचे, तर वाल्मिक कराड यांना फक्त खंडणीपुरतच शिक्षा होऊ शकते असं सुद्धा समोर येत आहे. नक्कीच आता यामध्ये काय काय उलाढाल होतात, 10 एप्रिलला सुनावणी होणार आहे, त्यामध्ये सर्व काही डिक्लेअर होईल. कबुलीनामा दिला म्हणजे या केसेसचा निकाल लागायला आता वेळ लागणार नाही. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि त्याची संपूर्ण टीम यामध्ये कोण कोण हत्येच्या कटामध्ये अडकतं आणि कोण कोण खंडणीमध्ये जातं, हा संपूर्ण काही क्लिअर या केसेसचा उलगडा आपल्याला 10 तारखेला दिसून येईल. नक्कीच न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा आणि नवनवीन देश दुनियातील राजकीय असतील, सामाजिक असतील चालू घडामोडी पाहण्यासाठी, नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत राहा. बेल आयकॉन घंटीला प्रेस करा आणि या संपूर्ण घटनेबद्दल वाल्मिक कराड हे हत्याकांडामध्ये सह आरोपी होतील का, त्यांना जन्मठेप किंवा फाशी होऊ शकते का, वर्ष 6 महिन्याची खंडणीची शिक्षा बघून बाहेर येतील, नक्की या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला काय वाटतं या केसेसमध्ये काय होऊ शकतं, कारण उज्ज्वल निकम यांनी केस हातामध्ये घेतलेली आहे आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे, जे काही अजून पुरावे द्यायचे आहेत ते पुरावे जर समोर आले तर नक्कीच सर्वच आरोपी अडकू शकतात. परंतु जर कोणाला वाचवायचा प्लॅन असेलच तर वाचवूही शकतात, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण सध्या तर आपल्याला असं वाटतं की कोणत्याही राजकीय नेत्याचा वरदहस्त या प्रकरणावरती राहिलेला नाही आणि नसावा पण, कारण या आरोपींनी जे नीच कृत्य केलेलं आहे, एवढं निकृष्टपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे. संतोष अण्णा देशमुख यांची त्यांना न्याय हा मिळायलाच पाहिजे. आणि जे कोणी वाचवायचा प्रयत्न करतील ते सुद्धा यामध्ये या पापाचे सहभागी होऊ शकतात. प्रामाणिकपणे जे कोणी हे आरोपी आहेत, ज्यांच्याविषयी विरोध पुरावे आता मिळतील, त्यांना शिक्षाही होणं गरजेचंच आहे. आणि जे कोणी यामध्ये आरोपी नसतील त्यांना शिक्षा होणं हे सुद्धा अन्यायच होईल. जे काही सत्य आहे ते व्हायलाच पाहिजे. यामध्ये वाचवायचा प्रयत्न कुणीही करू नये हीच विनंती राहील. आणि वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेची टीम हे वेगवेगळे आता 3 टप्पे झालेले आहेत कबुलीनाम्यापासून. यामध्ये नक्कीच काय होतं 10 एप्रिलला आपण पाहू. तोपर्यंत चॅनल सोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं या वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेची टीम याबद्दल? सर्वांनाच जन्मठेप किंवा फाशी होईल का यामधील 1-2 आरोपी सुटू शकतात खंडणीची शिक्षा बघून? काय वाटतं?